हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज बघूया माझ्या गावचं कोकणातलं घर। तर इथून ना सुरुवात होते। हा भरपूर मोठा असा खळा आहे, शेणाने सारवलेला, आणि इथे जे घराचं बांधकाम आहे ना ते माझ्या काकांनी केलं आहे 13 मे 1988 रोजी। कोकणामध्ये बघाल ना तर सगळे जे घरांचे बांधकाम असतं ना ते जांभा दगडांपासूनच बनलेलं असतं। तर त्याच्यावर लादी टाकली आणि बसायसाठी जी अरेंजमेंट आहे ते केलेली आहे। ते इथे मध्ये जो आहे ना तो बांध घातलेला आहे। पलीकडचं घर आहे ते सुद्धा काकांचंच आहे। तर इथे कचरा जाळण्यासाठी खडगं बनवलं, इथे बाथरूम आहे। आणि आता आपण जाऊया आतमध्ये। इथे बघा एक खिडकी आहे, आणि या साईडला सुद्धा जे खाचावाल्या खिडक्या असतात पहिल्याच्या त्या आहेत। आता ही जी आपण आतमध्ये एंट्री करतोय ना, हा पडवी आहे। आतमध्ये सगळ्या लाद्या घातलेल्या आहे। इथे खाट आहे आणि वरती बघा पूर्ण कौल आहे, कौलारू घर आहे। ही एवढी मोठी जी आहे ना ती पडवी आहे। आता या पडवीच्या जे लेफ्ट साईडला आहे एक रूम आहे, त्याला आपण म्हणजे अडगळीची खोली बोलू शकतो। इथे जे आपल्याला नको आहेत ना ते सामान सगळं जे आहे ते इथे ठेवलेलं आहे। तर इथून ना मी तुम्हाला पुढे दाखवते। या साईडला जर आपण गेलो ना समोर, तर लेफ्ट साईडलाच, तर इथे बघा जे पहिला दिवाळामध्ये जसे कपाटं बनवायचे ते, आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, खाली शंकराची फ्रेम आहे, आणि वरती एक गणपती बाप्पाचा फोटो आहे। तर या साईडला जे आहे ते देवघर आहे। देवघराच्या बाजूलाच बाहेरच तुम्हाला सगळे फोटो फ्रेम जे आहेत ते दिसून येतील। कपाटं जुन्या काळातली आहेत। इथे पण सगळे फ्रेम जे आहेत ते। आता आपण इथून आतमध्ये एंट्री करूया आपल्या देवघरामध्ये। देवघरासाठी पण बघा पूर्ण जे आहे लाद्या त्या पूर्ण छान अशा बसवलेल्या आहेत, आणि इथे आपलं देवघर आहे, आणि वरती सगळे मोठे मोठे फोटोज जे आहे ते लावलेले आहे। आता इथून आपण जाऊया आतमधल्या रूममध्ये। इथून अशी आतमध्ये एंट्री केली ना तर एक अशी छोटी अशी रूम, म्हणजे सामान ठेवायसाठी वगैरे पहिला जे कपाट जे होते भिंतीमध्ये ते, आणि वरती आहे ना पोटमाळा केलेला आहे। आणि ह्या साईडला आतमध्ये गेल्यावर किचन आहे। या साईडला चूल बनवली आहे, तर चूल पण बघू शकता, चूल आहे, कपाट आहेत। आता कोण राहत नाही त्यामुळे सगळं बंद आहे। आणि इथूनच गेलो की पुढे एक इथे गॅस कनेक्शनचं केलेलं आहे, ठीक आहे। आणि ह्या साईडला एक असे सामान वगैरे ठेवायला रूम आहे। तर मी तुम्हाला बाहेरून जी आहे ना ती रूम जी आहे ती आतमधली आता मी दाखवली, तुम्हाला बाहेरून दाखवते। ते पिलर पण बघा, जे पहिल्याचे खांब होते ना ते असे असायचे कोकणातले। तर बघा इथे ही जी रूम जी आपण आतमधून बघितली ना ती बाहेरच्या साईडून बघूया, म्हणजे तिथून पण जाऊ शकतो आणि इथून। आणि आतमध्ये अशी छोटी अशी मोरी बनवलेली आहे। आता आपण आलोय घराच्या मागच्या बाजूला। इथे बाथरूम बनवलेलं आहे, आणि इथे सुद्धा नारळाची अशी खूप मोठी झाड आहे। पहिला ते बाथरूम नव्हतं ना तर खूप अशी मस्त हवा लागायची, आणि या साईडला सगळी लाकडं वगैरे गोळा केल्याने पूर्ण कातळच तुम्हाला दिसेल। आता आपलं बाहेरच्या परिसर बघू। इथे सगळ्या काकांचीच घरं आहे, 5च घरं आहेत वरती आमची। तर बघा इथे पण हे आमचं मोठं घर आहे, हे दुसऱ्या काकांचं घर आहे। तर फ्रेंड्स, असं होतं माझं गावचं घर। तुम्हाला माझा व्लॉग आवडला आहे का? व्लॉग आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये। तोपर्यंत टाटा आणि बाय बाय।